नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सिंधुदुर्गातील मालवण राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला। यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली। ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मालवण राजकोट परिसराची पाहणी केली। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हुतात्मा चौकात जाऊन आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय। या सरकारच्या विरोधात 1 सप्टेंबरला हुतात्मा चौकातून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा 2 दिवसांपूर्वी वाऱ्याच्या वेगाने कोसळला। दरम्यान आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर दिले। नारायण राणे म्हणाले, 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचं अनावरण केलं होतं। पावसाळी हवामानामुळे हा पुतळा कोसळलाय। यामध्ये कोणावरही आरोप वा दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्यांनी बांधला त्यांचे टेक्निशियन्स यांची चौकशी व्हावी। कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला। मात्र यावेळी राणे पिता पुत्रही दाखल झाल्याने आंदोलन स्थळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली। आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्कीही झाली। मात्र पोलिसांनी ही परिस्थिती ताबडतोब नियंत्रणात आणली। मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात येत असून मालवण बंदची देखील हाक देण्यात आली आहे। या बंदमध्ये मालवणमधील अनेक व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांनी सहभाग दर्शवत दुकाने बंद ठेवली आहेत। निषेध मोर्चात युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी होणार आहेत। मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दात टीका केली। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट मालवण गाठत परिसराची पाहणी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी आणि राज्याची माफी मागावी अशी मागणी केली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवलेले भाजपचे विवेक कोल्हे यांनी काल पुण्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एकाच गाडीमध्ये प्रवास केला होता। त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या। विवेक कोल्हे तुतारी हातात घेणार का अशी चर्चा देखील सुरू झाली। शरद पवारांच्या भेटीनंतर विवेक कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मी सध्या भाजपमध्ये असून आगामी काळात कुटुंबातील सदस्य आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून पुढील निर्णय घेणार असं म्हटलंय। महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांवर ठाण्याच्या ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार संजय मिश्रीमल पुनमिया यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात 2016 साली दाखल गुन्ह्याच्या तपास आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीसह अन्य व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याचा गुन्हा दाखल केलाय। सदर धमकवण्याचा प्रकार मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत ठाणे आणि मुंबईच्या विविध ठिकाणी घडला आहे। या प्रकरणी ठाणे नगर पोलीस अधिक तपास करत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा हा निर्णय घेतलाय। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्यासारखी ASL म्हणजे ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग प्रकारची सुरक्षा देण्यात आली आहे। डॉक्टर मोहन भागवत यांना यापूर्वी CISF ची Z+ सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। मात्र आता सुरक्षा ताफ्यात स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असेल। बदलापूर येथील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतलेल्या सुमोटो याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली। खंडपीठानं यावेळी राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। केवळ मुलींना शिकवण देऊन त्यांच्यावर निर्बंध लादण्याऐवजी मुलांना चांगलं वागण्याची शिकवण देण्याची गरज असल्याचं यावेळी न्यायालयानं म्हटलंय।
लोकसभेत बसलेला फटका, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नियतकालिकांमधून सुरू झालेली टीका यामधून बोध घेत भारतीय जनता पक्षाने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका भाजपाला लोकसभेत बसला असं विश्लेषण ऑर्गनायझर विवेक नियतकालिकांमधून करण्यात आलं। यानंतर आता भाजपकडून दादांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखण्याची रणनीती आखली जात आहे। अजित पवार गटाला पुण्यातील ग्रामीण मतदारसंघ सोडायचे आणि शहरातील जागा आपण लढवायच्या अशी रणनीती भाजपकडून आखण्यात येत आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।